नागपूरचा अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीसुद्धा आमची मागणी ही की आता ह्या अधिवेशनामध्ये कुठंतरी निर्णय झाला पाहिजे। भुजबळ साहेबांची ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी जरी प्रामुख्याने असली पण त्यांनी मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध नाही। उद्याचं अधिवेशन आहे, अधिवेशनात आम्हाला मांडावं लागेल ना आधी, आणि राजीनामा देऊ नका म्हणून स्पष्ट आमच्या इथल्या मतदारसंघातील लोकांनी सांगितले, ज्यांनी निवडून आणले त्यांनी सांगितले, त्यामुळे बाहेरचं कोणाचं ऐकायचं काम नाही। आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन होतंय आणि त्यानंतर त्यांचे भाषणं झाले, घणाघाती भाषणं होतात आणि लोकप्रतिनिधी याला जबाबदार असल्याचा ते आरोप करतात। आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। नागपूर या ठिकाणी सर्व आमदार या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आपण जे हे व्हिज्युअल पाहतात तर या ठिकाणी सर्व आमदारांच्या हातामध्ये असा फलक दिसतो, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजेत। मात्र हे आरक्षण का मिळत नाही, याला आडकाठी काय आहे हे त्यांच्याकडून आपण विचारून घेऊया। मराठा आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका काय आहे एकदा स्पष्ट करा। आमची भूमिका सगळ्यात महत्त्वाची ही आहे की गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। त्या मागणीसाठी आमचीसुद्धा मागणी आहे की या मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे। आम्हीसुद्धा 2019ला आमदार झाल्यापासून मराठा समाजाचे आमदार असो किंवा इतर आमदारांचीसुद्धा मागणी की समाजाला न्याय मिळाला पाहिजे। त्यामुळे आजसुद्धा आम्ही नागपूरचा अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीसुद्धा आमची मागणी ही की आता ह्या अधिवेशनामध्ये कुठंतरी निर्णय झाला पाहिजे। पण तुमचे सहकारी आणि एक जबाबदार मंत्री म्हणून छगन भुजबळ हे ओबीसीचा मुद्दा ताकदीने मांडत आहे, त्यांचं काम ते करत आहे, तुमचं काम तुम्ही करतात, मात्र तुम्ही एका पक्षात आहात, एक विचार दिसत नाही। प्रत्येकाला वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळं त्यांनी त्यांचं मत मांडलं, आम्ही आमचं मत मांडतो। पण कुठेतरी पक्षात एक विचार नाही आहे असं यातून चित्र तयार होतं आणि असा मेसेज जातो। तुम्ही अजितदादांना सगळे मिळून असं सांगत का नाही आपण एकमुखाने आपण या आंदोलनाला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला आपण पाठिंबा दिला पाहिजे? भुजबळ साहेबांची ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी जरी प्रामुख्याने असली पण त्यांनी मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध नाही। लंके साहेबांचं हे मत आहे, तुमचं काय मत आहे? मी 2019 पासून सातत्यानं झटत आहे। आजही बी मुंबईचा पण आम्ही सुरुवात केली होती, आंदोलन जे केलं ते आजही आम्ही सुरुवात केलेली। 2019 पासून सातत्यानं आज 23चं अधिवेशन आहे। मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे आणि सरसकट भेटलं पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटलांनी आपला राजीनामा देऊ केला होता, मात्र तसं काही मराठा समाजाच्या वतीने सांगितलं आलं की राजीनामे द्यावे असं करावं, मात्र आमदारांकडून असं घडताना काय दिसत नाही। याबाबत काय स्पष्टीकरण द्याल? उद्याचं अधिवेशन आहे, अधिवेशनात आम्हाला मांडावं लागेल ना आधी, आणि राजीनामा देऊ नका म्हणून स्पष्ट आमच्या इथल्या मतदारसंघातील लोकांनी सांगितले, ज्यांनी निवडून आणले त्यांनी सांगितले, त्यामुळे बाहेरचं कोणाचं ऐकायचं काम नाही। की आता तुम्ही सगळेजण मिळून अजितदादांच्या कानावर ही गोष्ट घातली असेल किंवा घालणार आहात का या अधिवेशनादरम्यान? अजितदादांच्या तुम्ही कानावर ही गोष्ट घालणार की आपण एक मुखाने मागणी केली पाहिजे? माहिती आहे आमची भूमिका, दादाला निश्चित आमची भूमिका माहिती आहे, त्यामुळे काय विषय नाही।